असं ठेवायसाठी लाटांगण घेतली खाली तुला यायला लागला तर आलं बघा ह्याला. आता मी ह्याची भाजी. हाय सगळ्यांना नमस्कार. तर बघा आता वाजलं संध्याकाळच्या 6 म्हणजे 6 वाजून गेला तर आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला थोडंसं दाखवा म्हणलं. भारी पण आहे बरं का वातावरण एकदम गार असं आणि हा माहिती सायकल ह्याने चेन काढली सायकलची आणि इतकं गार हवा सुटली वारं पण सुटले आणि बघा सकाळपासून जरा थोडंसं आभाळ आलं होतं आणि दुपारच्या नंतर जरा जास्तच आभाळ आलं. असा घाम होत होता ना घरामध्ये तर मग असे बघा 1-2 तास झाले भांडी घासत होते ते घरात जवळजवळ 4:30-5 वाजता बघा सगळ्या तोंडाचं पाणी झालं होतं. इतकंच बरं लय उकडत होतं बघा एकदम गरम होत होतं आणि काय सुधरत होतं काम करताना किचनमध्ये लय अडाणी होत होतं. आणि आता मस्त हवा सुटली गार अशी आणि मग अशी बघा थोडा टिपका पण आला होता पावसाचा पण पावसाचं वातावरण झालं होतं पण नाही आलं कारण उन्हाळ्यात काय पाऊस येत नाही. लेच उकडत हे असलं कुठं पाऊस पडला असतं तर पाऊस येतो बघा जसं वातावरण झालं होतं पण आभाळ गेलं आलेलं पण नाही आलं पाऊस आहे ना राधू. तर आता काम सगळं माझं आवडून झालं. आता मला स्वयंपाक करायचा आहे. दुर्गा मला गन पावडर केलं ओमचं हातपाय धुतलं राधूने त्याच्या हाताने केलं ओमने पण हातानेच हातपाय धुतलं बघा. दुर्गा मला तर खेळते खाली. राधू ते शर्ट घातलाय तिला आणखी सकाळी धुतला होता कालच घातला होता रात्री. हाय दुर्गा सारखं हे शर्ट आवडतो का ग बाबूला पावसाचं कसं टिपका पडतात दुर्गा आणि बांधून देत नव्हती बघा बळच बांधलाय असं केसाला विसरायला गेलं की अशी झटकते आणि फिसकुटून देते हात. हाय का लेच खोडपात्र आहे बाबा ओळखतो काय कधीच सायकल नीटनाटकी ठेवत नाही सारखं खटापटा करत असतो कधी राहून देत नाही नीट. चेन तरी पाडत नट तर खोलत बाप्पा सारखं चेती तर पोरग आहे हे पण आणि 20 रुपयाचा रोज आंघोळ करताना काढते कलर जाईल म्हणून रोज घालते काढ घाल मला तर लय वैताग असल्या गोष्टीचा ते रोज आपलं चालू असते. छान दिसते राहू त्याच्याच हाताने रोज विणे घालते बघा राधू. किती भारी हवा सुटली ना तुमच्याकडे आहे का म्हणा अशा हवा मस्त गार खरंच भारी वाटतंय मगापासून जरा. मम्मी त्रिशाने मी रील्स बनवली होती टाकली की युट्यूबला मी ते ना कोणतरी 5,000 गेली रोज टाकत जा. हा एक जणांनी कमेंट केली होती राधूच्या रील्स खूप आवडतात रोज टाकत जावा. ह्याच्या आधी पण कमेंट केली होती ह्याला लय आवडतात रील्स बनवा आणि ही रील्स बनवायला लागली की त्रिशा येते लगेच. तिला तर लय आवडतात हिच्याबरोबर बनवायला तिला पण आवड आहे बघा. कुठं गेले काय माहिती ना लगेच येते ह्या टायमाला येते बघा. आज काय दिवसभर आलीच नाही ती ऊन लय लागतंय दिवसभर. त्रिशाला बोलव रे ओम कशी लपली बघ की पाठीमाग दुर्गा दिसा नाही पण हा का दिसली का लपवत लय खोडपत्र बोला राधू चालली त्रिशाला बोलवायला. तर तुमच्याकडं पण असं वातावरण आहे का नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पण. असूनच बहुतेक कारण आज ना लय वारं पण सुटलं होतं मगाशी आणि आभाळ पण लय आलं होतं बघा. चला दुर्गा कुठं चालली हळूहळू पाय काढत तुम्हाला दाखवते मी आता. दुर्गा इकडे चल इकडे सारखी पळती रस्त्याला बूट घालायचा पायात इकडे बिना चपलीचीच गेली आहे शँडल घालायचा तिला पायात कशी हसतीये. दुर्गा कुठे लपली बघू अयो हिने चप्पल घातली आहे पप्पाची तर आहे का तिला चलायला पण येणार. दुर्गा आहे का तुझ्याकडे घातली होती एवढी मोठी चप्पल कशी घातली भरली रे चिखलाने चप्पल. बाया काढ रे तुझ्या पायातली पायाने काढ थांब राहू दे मी काढते थांब नको हात भरू थांब मी काढते राहू दे थांबा. इतके मोठे घालतात का ग राधू ह्याचा शँडल जा. आता ह्याला फिरायची सवय लागली दुर्गाला ह्या टायमाला. आता हितनं जाणार तिकडं डांबरेपर्यंत JCB दिसते तिकडं. आणि तर चाकच जिकडं तिकडे केलंय
जशी सायकल आहे. दुर्गा निघाली का फिरायला? निघाली. दीदीला हाका मार. मग हर्ष आला. हर्ष चल म्हणा तिकडं चलायला. कशी बघते त्याला. लय हसू येते. सांग तिला कोण असलं फिरायला लांबपर्यंत जाते पारकोस पाय घेत. मग दीदी पण आली. हो का? काहीतरी असं थंड हवा. लय खा वाढतंय गार गार आहे का नाही दुखण्याला का. निघाली ती किती पटापटा चलते. राधू बघ की तिला हाताला धरकी पडल ती बघता. हाय का. दुर्गाला घेऊन घरी चल. पाऊस येतोय तर तुम्ही घरी याय नाही. उलट्या हंडा गार गार लागतंय. हाय दुर्गा. माझ्या तोंडात राहताच येतोय दुर्गा म्हणलं तर सोड. चल घरी. चला चला पळा 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 पळा. कशी पळते दुर्गा बघा बघा. तो कसं पाऊस येतो किती मोठं मोठं डिक्कायचं. राधू चल चल तिला घे. चल 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 चल. हाय का घरी यायचं सोडून तिकडं बाहेरच फिरायला लागली तू तर. मातीची वासली भारी येते. पावसाचा टिपका खाली पडल्यानंतर माती. चला की पाऊस वाढायला लागला. दुर्गा अगं चल की. उलट खेळायला लागली इथं पावसात. लय मज्जा वाटते दुर्गाला लेकरांना. चल घरी. नाकाला काय लागलं? काय लागलं नाकाला? काय बघते ग राधा ही? ओले पाऊस. अगं चल की काय बघते? पाऊस किती आलाय तरी पण घरी आहे ना ढुबरी. राधू चल. लेकरांना पावसात खेळ वाटते. पावसात भिजले की दुखणे यायचे आणते. चल की राधू. काय बघते तू? पाऊस बघते. पाऊस आल्याला बघते. दुर्गा भिजली पावसात परत दुखणं यायचं आणखीन दुर्गाला आहे का नाही. तसं खेळायसाठी लाटांगण घेतली झालं तिला यायला लागला. तर बघा रात्रीना लय वारं सुटलं होतं आणि एकदा दोनदा लाईट पण गेली होती. आता म्हटलं लाईट येते का नाही काय माहिती पण आली परत लाईट. मग रात्रभर नाही गेली बघा. दुर्गा बघा आता इथं काय करते बघा. आणि स्वयंपाक करायचा आणि काय करत पालत करते. काय 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 भांड्याची जाळी कशाला पाहिजे? कशाला सारखी काय ना काय ओढत असते. पाणी प्यायचं का? पाणी प्यायचं का? पाणी दे. पाणी देते. आताच मी पाणी दिलं होतं प्यायला. सारखी तहान लागते. उन्हाळा लागलाय त्याच्यामुळे सारखं पाणी लागतं लेकरांना प्यायला. दे 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 दे. दुर्गाला तहान लागली. दुर्गाला येते बघा लागतं. हाताने नाही घेऊन दिलं की रडते. पे. आपण तिला पाणी पाजलेलं पटत नाही. तिला हातानेच प्यायला लागतं तिला पाणी. आणि जार खाली ठेवलं नाही तर टेबलवरती सगळा नळ चालू करते. सगळ्या घरात पाण्याचा लोंढा होता म्हणून आता मी जार वरती उचलून ठेवला. आणि दुर्गा मावलांना लय दिवसात नाही फ्रॉक घातली बघा. लहानपणीची आणखीन येते. काय दुर्गा निघाली बारकस पाय घेऊन निघाले हे का नाही. पकड घेऊन टाकली तर खाली. चला आता मला करायचं स्वयंपाक. 11 वाजल्या. 11च म्हणते. किती वाजल्या? बरोबर की 11 वाजल्या. आणि उशीर झालं स्वयंपाकाला. नाश्ताही झाला होता. पोहे केलं होतं. मिठाचा हरभरा भाजलं होतं सगळ्यांना. चहा आहे दूध त्याच्यामुळं दुकान ऐकले कोणाला म्हणून स्वयंपाकाला उशीर केला. आणि इथं बघा मूग आणि हरभरा मी भिजायला टाकलं होतं रात्री काल सकाळी. आणि रात्री बांधून ठेवलं होतं. चांगलं कर आलं बघा ह्याला. आता मी ह्याची भाजी करणार आहे थोडी. हाय ना दुर्गा तुला खायची ना भाजी तिकट तिकट. तर असं मी करते स्वयंपाक. आता लेकरं गेला बाहेर खेळायला.